नमस्कार. विदर्भ फूड अँड लाईफमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजची रेसिपी करतो आहे ज्वारीचं सूप. ज्वारीच्या सूपासाठी आपल्याला लागणारं जास्त काही साहित्य लागत नाही, कमी साहित्यातच बनते ते. आपण एक लसूणची कळी घेतलेली आहे, ते कट करून घ्यायचे बारीक बारीक. आणि मिरची घ्यायची. तर मिरची काही एवढी लागत नाही, थोडीशीच घ्यायची, हाफ मिरची. आणि तेल ठेवलेलं आहे तापायला. तिखट नाही आहे ही मिरची, त्याच्यामुळे मी एक घालते. तिखट असली तर तुम्ही थोडी अर्धीच घाला. तेल तापायला ठेवलेलं आहे. तर आपलं तेल तापलेलं आहे. थोडं तेल घातलेलं आहे मी, एकच चमच तेल घातलेलं आहे, जास्त तेल घालायचं नाही. जिरं तडतडलं आपलं की थोडं लसूण घालायचं आणि थोडी मिरची. एक मिरची घातलेली आहे. थोडा हिंग घालायचा. आपलं झालेलं आहे. म्हणा हे पीठ मी भिजवून ठेवलेलं आहे, काल भिजवून ठेवलेलं आहे रात्रीला. पातळ करायचं छान. हे आपल्या क्वांटिटीनुसारच करायचं. मी 4 चम्मच पीठ भिजत घातलेलं आहे काल. 4-5 तास भिजत घालायचं. आणि चवीपुरतं मीठ घालायचं. आणि ज्वारीच्या पिठापासून बनवते आहे सूप. ज्वारीच्या पिठापासूनच बनवलेलं आहे हे सूप. छान असतं गरमीचं. गरमीमध्येच बनवलं जातं हे. शरीरासाठी थंड राहतं. थोडं पाणी घालायचं अजून. पातळच पाहिजे हे छान. खूप लागत नाही याला पीठ वगैरे. 4-5 चम्मच पीठ टाकलं की होऊन जातं. आणि गरमीच्या दिवसात छान थंड राहतं. उष्णता कमी करते आणि छान असते. साधं सोपी करायला जास्त वेळ लागत नाही. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. एक उकळी काढली की आपला सूप तयार. आपली उकळला आहे सूप. छान तयार झालेलं आहे आपलं सूप. थोडं कोथिंबीर घालायचं आवडत असेल तर. सूप तयार. आपलं सूप रेडी झालेलं आहे. छान झालेलं आहे आपलं सूप. आणि सोपी रेसिपी अगदी करायला, खायला पौष्टिक. आपला सूप तयार.